चला सगळ्यांना प्रेझेंटेशन दिसतंय, क्लिअरली आवाज येतोय. चल स्टार्ट. शॅल वी स्टार्ट. सगळ्यांनी रिस्पॉन्स द्यायचा आहे, सगळ्यांनी यस लिहायचं चॅट बॉक्समध्ये. किंवा हा जो प्रॅक्टिस ज्यांनी सॉल्व्ह केलेला आहे त्यांना सर्ड वरती चांगल्या प्रकारची कमांड आलेली असणार, बरोबर. म्हणजे सर्ड काय असतो आणि तो कसा सॉल्व्ह करायचा असतो ही चांगली आयडिया तुम्हाला सगळ्यांना आलेली असणार. ठीक आहे. तर आपण ह्या क्लासमध्ये काय बघणार आहोत तर बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड. ओके, बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड. बाय म्हणजे काय? बाय म्हणजे 2. ठीक आहे, बाय म्हणजे 2 म्हणजे अशा प्रकारचं एक इक्वेशन आपल्या समोर असणार आहे ज्याच्यामध्ये 2 सर्ड्स असणार आहेत. किती सर्ड्स असणार आहेत? 2 सर्ड्स असणार आहेत. किती सर्ड्स असणार आहेत सांगा मला. हाऊ मेनी सर्ड्स? How many surds will be there? There will be 2 surds as we are dealing with binomial quadratic surd. सगळ्यांना आवाज येतोय क्लिअरली? रिस्पॉन्स कलेक्ट देत आहेत? ओके, ठीक आहे. चला, तर इथे पहिला जो आपला क्वाड्रॅटिक सर्ड दिलेला आहे दॅट इज √5 प्लस √3 दिलेला आहे. ठीक आहे, √5 प्लस √3 हा आपल्याला पहिला बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड दिलेला आहे. हा दूसरा बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड आहे बघा. 3 + 4 सॉरी 3/4 प्लस √5 आर द बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड. सर्ड फ्रॉम √5 मायनस √3 आणि 3/4 मायनस √5 आर ऑल्सो बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड. ठीक आहे. तर बायनॉमियल सर्ड मध्ये काय असणार? क्वाड्रॅटिक सर्ड मध्ये 2 सर्ड असणार हे आपल्याला समजलं. तर फॉर एक्झाम्पल इथे बघा √a प्लस √b हे एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये √a मायनस √b. सो आपण काय करणार? यांची मल्टिप्लिकेशन करणार. ठीक आहे, 2 ब्रॅकेट आहेत म्हणजे त्यांची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायला लागणार. तर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार? √a² प्लस सॉरी मायनस √b² इज इक्वल टू a मायनस b. ठीक आहे. तर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे की एका कंसात a मायनस बी, एका ब्रॅकेटमध्ये a मायनस बी, एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी. सो दॅट इज नथिंग बट a² मायनस b². ठीक आहे. आता इथे a आणि b च्या ऐवजी √a आणि √b आहे. ठीक आहे. सो √a² इज a. ठीक आहे. रूट आणि स्क्वेअर कॅन्सल आउट होणार, रूट आणि स्क्वेअर कॅन्सल आउट होणार, राहणार काय फक्त a शिल्लक राहणार. त्याच प्रकारे √b² दॅट इज b. ठीक आहे. सो आपलं फायनल आन्सर काय येणार? a मायनस बी. तर हा फॉर्म्युला आपल्याला चांगला व्यवस्थित लक्षात ठेवायचा जेणेकरून आपल्या बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायला इझी जातील. ठीक आहे, समजलं? हा फॉर्म्युला सगळ्यांना समजला? सपोज एका ब्रॅकेटमध्ये √a प्लस बी दिलेलं असेल, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये √a मायनस बी दिलेलं a मायनस √b दिलेलं असेल. सो हाऊ वी आर गोइंग टू सॉल्व्ह इट? ठीक आहे, त्यांची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची किंवा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचे आहेत. आता इथे दुसरा बायनॉमियल सर्ड बघा, दुसरा बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड बघा. त्याच्यामध्ये एका ब्रॅकेटमध्ये √5 प्लस √2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये √5 मायनस √3. तर हा जो फॉर्म आहे हा सिमिलर वरच्या फॉर्म्युला सारखा फॉर्म आहे, बरोबर. सो वी कॅन डायरेक्टली राईट 5 मायनस 3. ठीक आहे, 5 मायनस 3 दॅट इज 2. So the solution of this equation is 2. ठीक आहे, solution of this equation is 2. Similarly तुम्ही हा जर एक इक्वेशन सॉल्व्ह करणार तर याचं काय येणार? 3 मायनस 7. 3 मायनस 7 दॅट इज 4. ओके, 3 मायनस 7 तर अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करून आपल्याला सर्डची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पण ज्या वेळेस आपण 2 बायनॉमियल क्वाड्रॅटिक करतोय त्यावेळेस बघा आपले सगळे आन्सर जे आहेत ते कसे आलेले आहेत? दे ऑल आर रॅशनल. ठीक आहे, हे सगळे आपले आन्सर जे आहेत दे ऑल आर रॅशनल. 2 हा रॅशनल आहे,
-4 is also rational and -11/4 is also rational. करेक्ट. म्हणजे सर्ड जे असतात, सर्ड इज अ इरॅशनल नंबर, सगळ्यांना माहिती असेल बरोबर. सर्ड म्हणजेच इरॅशनल नंबर असतो तो. कुठलाही रॅशनल नंबर सर्ड असू शकत नाही. माहिती आहे ना सगळ्यांना. Everybody knows that. ठीक है, चलो. The product of these two binomial surds, root of 3 plus root of 5 and root of 5 minus root of 3 is a rational number. Hence, these are conjugate pairs of each other. बघा, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन जे आहे किंवा प्रोडक्ट ज्याला म्हणतो, प्रोडक्ट इज रॅशनल नंबर. ठीक आहे. या दोन बायनॉमियल सर्ड्सचं प्रोडक्ट इज रॅशनल नंबर. सो दीज टू binomial quadratic surds are nothing but the conjugate pairs. ठीक आहे. कॉन्जुगेट पेअर्स हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की त्यांचं प्रोडक्ट जर रॅशनल नंबर येत असेल, सो दॅट पेअर इज कॉन्जुगेट पेअर. Each binomial surd in the conjugate pair is a rationalizing factor for other. बघा, हा जो surd आहे, हा जो binomial surd आहे, this is a rationalizing factor for this or this is a rationalizing factor for this one. ठीक आहे. and vice versa. म्हणजे ते दोन्ही जे सर्ड्स आहेत ते एकमेकांचे रॅशनलायझिंग फॅक्टर्स आहेत. आता रॅशनलायझिंग फॅक्टर काय असतो हे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे की सपोज एखादा कुठलाही इरॅशनल नंबर आहे आणि आपल्याला त्याला रॅशनलाइज करायचं किंवा त्याला रॅशनल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय, तर आपण पर्टिक्युलर एका विशिष्ट नंबर नाही, whether it is rational or irrational, mostly it is irrational, we multiply that number with that another number and we get the result as a rational number. ठीक आहे. मग ज्या नंबरने मल्टिप्लाय करून आपल्याला रिझल्ट रॅशनल नंबर भेटतो त्याला आपण रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणतो. बरोबर. तर मग हे दोन्ही जे आहेत, हे दोन्ही बायनॉमियल सर्ड जे आहेत ते एकमेकांचे रॅशनलायझिंग फॅक्टर आहेत. ओके. समजलं रॅशनलायझिंग फॅक्टर काय आहेत. रॅशनलायझिंग फॅक्टर तुमच्या लक्षात होती ही कन्सेप्ट. सगळ्यांना आठवतं आपण लास्ट लेक्चरमध्ये रॅशनलाइज केले होते काही नंबर. त्यावेळेस सिंगल सर्ड असायचा, एकच सर्ड असायचा बरोबर. यावेळेस दोन आहेत. सो दॅट इज वाय द नेम ऑफ टॉपिक इज बायनॉमियल सर्ड. ओके. नाउ नोट दॅट root of 5 plus root of 3, the conjugate pair of binomial surd is root of 5 minus root of 3 or root of 3 minus root of 5. बघा, यांची ऑर्डर जरी चेंज झाली तरीही काहीही प्रॉब्लेम नाही. ओके. इथे जर प्लस आहे सो देयर हॅज टू बी मायनस साइन बिटवीन दीज टू. ओके. त्यांची सिक्वेन्स चेंज झाली तर काही प्रॉब्लेम नाही. रूट ऑफ 5 माइनस रूट ऑफ 3 लिहा किंवा रूट ऑफ 3 माइनस रूट ऑफ 5 लिहा, आप किसी भी तरह से लिख सकते हैं. ठीक है. लेकिन यू हैव टू keep in mind that the sign between these two surds should be opposite. ठीक है. यहाँ पे अगर पॉजिटिव साइन है तो there has to be a negative sign here. Okay. or there has to be negative sign here also. So this is the way we find out the conjugate pair for binomial surd. ठीक है. उसी तरह से 7 plus root of 3, the conjugate pair is 7 minus root of 3 or root of 3 minus 7. ठीक है. अभी ये जो हमें नंबर दिया गया है हा तो आपल्याला नंबर दिला आहे 7 प्लस रूट ऑफ 3, याची कॉन्जुगेट पेअर ह्या दोन असू शकतात. पण तुम्ही असं नाही लिहू शकत रूट ऑफ 7 मायनस 3. समजलं. रूट ऑफ 7 मायनस 3 तुम्ही नाही लिहू शकत. का नाही लिहू शकत. बिकॉज रूट इज देअर फॉर 3. ठीक आहे. 3चं रूट आपल्याला घ्यायचंय, 7चं नाही घ्यायचं. सो 7 हॅज टू बी रॅशनल हिअर अँड द 3 हॅज टू बी irrational. अशा प्रकारे. So this can be the conjugate for the number 7 plus root of 3. समजलं. तर याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. याच्यामध्ये फक्त साइन चेंज करायचं आपल्याला, नथिंग एल्स. बाकी काहीही चेंज करायची गरज नाही. साइन इथे पॉझिटिव्ह असेल तर इथे निगेटिव्ह घेणार तुम्ही आणि इथे जर निगेटिव्ह असेल तर तुम्हाला इथे पॉझिटिव्ह घ्यायला लागेल. समजलं रॅशनलाइज कसे करायचे सर्च. समजलं. रिस्पॉन्स देतो पटकन. ठीक है. चला. द प्रोडक्ट ऑफ कॉन्जुगेट पेयर ऑफ बायनॉमियल सर्ड इज ऑलवेज अ रॅशनल नंबर. यू हॅव टू नोट दिस. तुम्हाला लक्षात ठेवायचं प्रॉपरली की द प्रोडक्ट ऑफ कॉन्जुगेट पेयर ऑफ बायनॉमियल सर्ड इज ऑलवेज अ रॅशनल नंबर. म्हणजे कुठलेही दोन बायनॉमियल सर्ड जर आपण मल्टिप्लाय केले तर त्यांचं प्रोडक्ट किंवा त्यांचा
रिझल्ट हा नेहमी रॅशनल नंबरच असणार. ठीक आहे. तर आता रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर, रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर आपण बघितलेलं आहे. कुठल्या केसेस मध्ये बघितलेलं आहे? ज्या वेळेस सिंगल सर्ड असायचं. बरोबर. आपल्याला दिलेलं असायचं, वेट आय विल राईट हिअर, 1 डिवायडेड बाय रूट ऑफ 5. अशा प्रकारे आपल्याला दिलेलं असायचं एक्झाम्पल. हा 5 व्यवस्थित काढतो मी, सॉरी. हा 1 डिवायडेड बाय रूट ऑफ 5 आपल्याला दिलेलं असायचं. मग आपल्याला त्याला रॅशनलाइज करायचं होतं. त्याचा तो जो डिनॉमिनेटर आहे तो आपल्याला रॅशनलाइज करायचा होता. ठीक है, उसका डिनोमिनेटर हमें रैशनलाइज करना होता था, यानी कि जो डिनोमिनेटर है उस पर कोई भी रैशनल नंबर चाहिए, न्यूमिनेटर पे कुछ भी आ जाए कोई फर्क नहीं पड़ता. ठीक है. सो व्हाट वी यूज टू डू, वी यूज टू मल्टीप्लाय दिस अँड डिवाइड दिस विथ रूट ऑफ 5. बरोबर. रूट ऑफ 5 ने आपण त्याला मल्टिप्लाय करायचो आणि रूट ऑफ 5 ने त्याला डिवाइड करायचं. बरोबर. सो काय व्हायचं, हा रूट ऑफ 5 मल्टिप्लाइड बाय 1 दॅट इज रूट ऑफ 5 ॲज इट इज. बरोबर. आणि रूट ऑफ 5 मल्टिप्लाइड बाय रूट ऑफ 5 दॅट मीन्स रूट ऑफ 5 चा स्क्वेअर दॅट इज 5. बरोबर. अशा प्रकारे आपण रॅशनलायझेशन करायचो की नाही रॅशनलायझेशन, आठवतं ना सगळ्यांना. त्यावेळेस आपण काय करायचो की हा जो डिनॉमिनेटरला नंबर आहे, जो डिनॉमिनेटरला इररॅशनल नंबर आहे, त्याच नंबरने आपण त्याला डिवाइडही करायचो आणि मल्टिप्लायही करायचो. बरोबर. सो दॅट की त्याचा जो डिनॉमिनेटर आहे तो रॅशनलाइज व्हायचा आणि न्यूमिनेटर इररॅशनल नंबर यायचा. तर त्याचा आपला काही फरक पडायचा नाही, बिकॉज वी जस्ट वॉन्ट to have the denominator as a rational number. ठीक आहे. आपल्याला डिनॉमिनेटरला फक्त रॅशनल नंबर, सॉरी जस्ट गिव मी अ सेकंड. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण रॅशनलाइज करायचो कधी, सिंगल नंबर ज्या वेळेस आपल्याला दिलेला असणार त्यावेळेस. मग इथे काय करायचंय, इथे आपल्याला नवीन काहीही करायचं नाहीये. इथे आपल्याला रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर फॉर कॉन्जुगेट बायनॉमियल सर्ड, आपल्याला काय करायचंय, बायनॉमियल सर्डचं रॅशनलायझेशन करायचंय, बायनॉमियल सर्डच्या डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करायचंय. ठीक आहे. तर त्याचं पहिलं एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर ऑफ 1 डिवायडेड बाय रूट ऑफ 5 मायनस रूट ऑफ 3. बरोबर. तर याचा जो डिनॉमिनेटर आहे तिथे आपल्याला एक बायनॉमियल सर्ड दिसतोय. बरोबर. आणि त्या दोन्हीच्या मध्ये कुठला साइन आहे, नेगेटिव्ह साइन आहे. बरोबर. नेगेटिव्ह साइन आहे. तर आपल्याला याचा कॉन्जुगेट पेअर काय मिळणार, काय मिळणार सांगा सगळ्यांनी, चॅट बॉक्स मध्ये पटकन आन्सर द्यायचंय जर समजलं असेल तर. कॉन्जुगेट पेअर काय असणार, जर रूट ऑफ 5 मायनस रूट ऑफ 3 इज अ बायनॉमियल सर्ड and we want to find out the conjugate pair or the rationalizing factor we can say. So what it could be, काय असणार, सगळ्यांना ऐकायला आलं मी काय बोलतोय ते? स्टुडंट्स, हा म्हणजे आन्सर द्या, तुम्हाला ऐकायला येते तर आन्सर द्या. कॉन्जुगेट पेअर काय असणार, कॉन्जुगेट पेअर काय असणार. Suppose we have the binomial surd as a root of 5 minus root of 3. So what will be the conjugate pair for the same? इथे दिलेला आहे ना बघा, इथे दिलेलं असतानाही तुम्ही आन्सर देत नाहीत. बाकीच्यांचा काय इश्यू आहे, आवाज येत नाही का बाकीच्यांना? जय, मैत्रेया, धीरज, ऋषि शेट्टी, आपका आवाज नहीं आ रही है क्या? द्विजेश, so why you guys are not answering? आप लोग भी आंसर दो ना, एटलीस्ट यस और नो तो आंसर आना चाहिए आपकी तरफ से कि आवाज आ रही है नहीं आ रही है. आप अगर इस तरह से साइलेंट बैठेंगे तो मुझे कैसे समझ में आएगा कि सबको आवाज आ रही है या फिर नहीं. ओके ठीक है, चलो देखो. तो कॉन्जुगेट पेयर इज वेरी इजी.
डिनोमिनेटर में क्या दिया गया है, √5 माइनस √3, माइनस की जगह पे सिर्फ प्लस लिखने का है, दैट इज कॉन्जुगेट पेयर। ठीक है, मिल गया हमें कॉन्जुगेट पेयर। तो अभी क्या करने का है, कॉन्जुगेट पेयर से हमें मल्टीप्लाई भी करने का है और डिवाइड भी करने का है। ठीक है, आपल्याला मल्टीप्लाय पण करायचे, डिवाइड पण करायचे। ज्या प्रकारे आपण सिंगल सर्ड असताना मल्टीप्लाय आणि डिवाइड करायचं, त्याच प्रकारे कॉन्जुगेट पेयरने आपल्याला इथे मल्टीप्लाय आणि डिवाइड करायचं आहे। लक्षात ठेवा, कॉन्जुगेट पेयरने आपल्याला मल्टीप्लाय करायचं आहे। सो व्हाट विल बी द रिजल्ट, 1 मल्टीप्लाइड बाय √5 प्लस √3। देखिए यहाँ पे 1 का इसके साथ मल्टीप्लीकेशन होगा तो यही आंसर आएगा। ठीक है, जो कि हमने यहाँ पे लिख दिया है। और अभी ये जो दोनों डिनोमिनेटर में आपको दिख रहे हैं, ये दोनों अलग अलग है। ठीक है, एक के बीच में माइनस है, दूसरे के बीच में प्लस का सिंबल है। सो इन वन ब्रैकेट a minus b, in another bracket a plus b, so what it is going to be, it is going to be a square minus b square, correct? So what is a here, a is nothing but √5, so √5 का square। ठीक है, √5 का square, and b is √3, okay, plus minus भूल जाओ, minus b square, that is √3 का square। so numerator is as it is here also। √5 का स्क्वायर होता है 5 और √3 का स्क्वायर होता है 3। 5 minus 3 is 2, so our final answer is √5 plus √3 divided by 2। अंडरस्टूड, समझ लो सगळ्यांना, सगळ्यांना समजलं? सगळ्यांनी आन्सर द्यायचं, यस नो। ओके, ठीक, तो आपको अच्छे से समझ में आ गया है। ठीक है, चलो, नाउ द सेकंड एग्जांपल, लेट्स सी द सेकंड एग्जांपल। 8 divided by 3√2 plus √5। so what will be the conjugate pair for this, just the minus symbol in between these two। ठीक है, कॉन्जुगेट पेयर आपल्याला शोधायचं, पहिले त्याचं कॉन्जुगेट पेयर काय असणार, याच्यामध्ये मायनस द्यायचा, इथे प्लस आहे, इथे मायनस देणार, मग आपल्याला कॉन्जुगेट पेयर मिळाला। तर मग त्या कॉन्जुगेट पेयरने आपण काय करणार, कॉन्जुगेट पेयरने आपण आपल्याला दिलेल्या एक्झाम्पलला मल्टीप्लाय ही करणार आणि डिवाइड पण करणार, बरोबर। सो 8 मल्टीप्लाइड बाय दिस होल टर्म। ठीक है, 8 मल्टीप्लाइड बाय दिस होल टर्म, करेक्ट। एंड अगेन एका ब्रैकेट मध्ये a प्लस बी, दूसरा ब्रैकेट में a माइनस बी। ठीक है, एक ब्रैकेट में a प्लस बी, दूसरे में a माइनस बी, तो a स्क्वायर माइनस बी स्क्वायर। हमने ये फॉर्मूला देखा ना यहाँ पे, ये फॉर्मूला सबको याद है? अगर याद नहीं है तो लिख लो नोटबुक पे। ठीक है, ये फॉर्मूला आपको याद करने का है। अगर आपको एक जगह पे a प्लस बी दिखता है या फिर √a प्लस बी दिखता है, और दूसरे ब्रैकेट में जो कि उसके मल्टीप्लीकेशन में ही है आपको √a माइनस √b दिखता है, तो आपको डायरेक्टली आंसर लिखना है a माइनस b। ठीक है, सो इन दिस केस ऑल्सो व्हाट वी विल राइट, हमने डायरेक्टली जो डिनोमिनेटर में है इसका स्क्वायर कर देना है और उसका सब्ट्रैक्शन कर लेना है। ठीक है, उसके बीच में सब्ट्रैक्शन का सिंबल है, ये हमने नहीं भूलना है। सो 3 का स्क्वायर जो है वो आएगा 9, 3 का स्क्वायर है ना 9, √2 का स्क्वायर का है ना 2 थे ना, √2 का स्क्वायर इज 2, 2 का स्क्वायर 4 असतो, √2 का स्क्वायर 2 असतो। ठीक है, सिमिलरली √5 स्क्वायर इज 5, so 9 multiplied by 2 minus 5, so 9 multiplied by 2 is 18 and 18 minus 5 is 13। आणि हा डिनोमिनेटर जो आहे तो आपला रॅशनलाइज झालेला आहे, बरोबर। मग आता न्यूमरेटरला आपण काय करतोय, व्हाट वी आर डुइंग विथ न्यूमरेटर, वी आर जस्ट मल्टीप्लाइंग दिस 8 विथ दीज टू टर्म्स। ठीक है, सो 8 मल्टीप्लाइड बाय 3√2, 8 3s are 24। ठीक है, 8 3s are 24, सो 24√2 एज इट इज लिख दिया हमने। और यहाँ पे √5 के मल्टीप्लीकेशन में कुछ भी नहीं है, मतलब 1 है, सो 8 1s are 8 एंड 8√5 इस तरह से हमने लिख दिया। ठीक है, यू डोंट वरी अबाउट द न्यूमरेटर, आपको सिर्फ क्या याद रखना है कि आपको डिनोमिनेटर जो है वो रैशनलाइज करना है। ठीक है, समझ में आया? आपको डिनोमिनेटर जो है वो रैशनलाइज करना है। ठीक है, चलो ओके मैत्रिया, नो प्रॉब्लम। ठीक है, सो अभी क्या करना है, अभी मल्टीप्लीकेशन करना है, सिंपल।
देखो आपको क्या करना है, इसका मल्टीप्लीकेशन करना है। तो मुझे लगता है कि ये मल्टीप्लीकेशन आप लोगों को आना चाहिए। So I will give you the time of 20 seconds, 25 seconds. You will quickly solve it and give me the answer quickly. I said quickly, okay? Solve the question and give me the answer. Root of 3 multiplied by root of 7 minus 3. Minus root of 3. करो जल्दी, कर रहे हो ना सब लोग? एवरीबॉडी इज डूइंग? नोटबुक पे सॉल्व करो और मुझे बताओ आंसर क्या आएगा। बहुत इजी है, खूप इजी आहे। ट्राय करा, सॉल्व करायचा प्रयत्न करा, तर तुम्हाला ते समजणार व्यवस्थित। Has anyone got the answer? चलो हो गया? नहीं हुआ? चलो ठीक है, देखो अभी जिन्होंने ट्राई किया वेरी गुड, जिन्होंने नहीं ट्राई किया आपको ये एग्जाम में सॉल्व करने में मुश्किल जाएगा, ठीक है। सो यू हैव टू सॉल्व, जब मैं बोलता हूँ आपको सॉल्व करने को। देखो अभी क्या करना है, मैं अभी ये ब्लैंक पे शेयर करता हूँ आपके साथ। रूट ऑफ 3, ठीक है, रूट ऑफ 3 multiplied by root of 7 minus root of 3। मैं जो बोल रहा हूँ उस पर ध्यान दो, ठीक है। थोड़ा सा हैंड राइटिंग अच्छा नहीं आ रहा है आज कंप्यूटर पे। तो क्या करना है, इस रूट ऑफ 3 से हमें इन दोनों को मल्टीप्लाई करना है, बराबर। किसी ने अगर आंसर फाइंड आउट किया होगा तो दैट इज गुड। -3 प्लस रूट ऑफ 21, वेरी गुड। तो जिन्होंने जिन्होंने भी आंसर निकाला है ना, ये -3 प्लस रूट ऑफ 21, दैट इज करेक्ट आंसर, ठीक है। तो किस तरह से आया ये, रूट ऑफ 3 माइनस रूट ऑफ 3 मल्टीप्लाई बाय रूट ऑफ 7, तो क्या होगा, अंडर रूट 3 मल्टीप्लाइड बाय 7 होगा, ठीक है। समझ लो, मैं जो बोल रहा हूं उससे ज्यादा ध्यान दो। ये 3 इसके साथ में मल्टीप्लाई होगा तो अंडर रूट 3 मल्टीप्लाइड बाय 7 होगा, और ये 3 जब इसके साथ भी मल्टीप्लाई होगा तो अंडर रूट 3 मल्टीप्लाइड बाय 3 दैट इज 3 स्क्वायर दैट इज 9, और 9 का अगर हम रूट निकालेंगे तो वो क्या आएगा, 3 आएगा, ठीक है। 9 का अगर हम रूट निकालेंगे तो 3 ही आएगा। तो इसका आंसर आया रूट ऑफ 21 और -3 एज इट इज, ठीक है। तो दिस इज द फाइनल आंसर। देखो मैंने पहले रूट ऑफ 21 लिखा है, बाद में -3 लिखा है, और जिन्होंने आंसर दिया उन्होंने पहले -3 लिखा है, बाद में रूट ऑफ 21 लिखा है। कोई फर्क नहीं पड़ता, ठीक है, दोनों आंसर सही है। यू कैन राइट एनी वे, ठीक है, आप किसी भी तरफ लिख सकते हो, उसका कोई इशू नहीं है। नाउ सी द बुक। तर आता इथे मल्टिप्लिकेशन बघा, इथे काय होतं, इथे एकच सर होता, बरोबर। इथे एक सर होता आणि आपल्याला त्याला बायनॉमियल सर सोबत मल्टिप्लाय करायचं होतं। सेम सेकंड एक्झाम्पल मध्ये पण सेमच आहे, एक सर आहे आणि एका बायनॉमियल सर्ड बरोबर आपल्याला त्याची मल्टिप्लिकेशन करायची। पण इथे तसं नाहीये, इथे कसं आहे, इथे 2 बायनॉमियल सर्ड्स आहेत, बरोबर, आणि दोन्ही मध्ये साइन पण सेम आहे, मायनस मायनस आहे, आणि
दोन्हींचे जे एलिमेंट्स आहेत ते पण वेगवेगळे आहेत. तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता येईल. कॅन यू सॉल्व इट और शाल आय टेक इट? थर्ड वन, सेकंड वन यू हॅव टू डू. सेकंड वन तुम्हालाच करायचंय. थर्ड वन, ओके, थर्ड वन आय शुड टेक. ठीक आहे. तर आता मी जेव्हा सांगतोय त्यावेळेस सगळ्यांनी आपली नोटबुक काढायची, पेन घ्यायचं आहे आणि मी ज्या काही स्टेप्स देतोय त्या स्टेप्स लिहायच्या आहेत. ठीक आहे. तर मला पहिल्यांदा गणित लिहून घेऊ द्या. लेट मी राईट डाऊन द एक्झाम्पल. In first bracket, 3 root of 2 minus root of 3. करेक्ट. आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 4 root of 3 minus root of 2. ठीक आहे. हे आपलं एक्झाम्पल आहे. बरोबर. एकदा बघून घ्या. हे आपलं एक्झाम्पल आहे. करेक्ट. ठीक आहे. चला. ओके, सगळेजण आहेत माझ्यासोबत? हा, तर लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा ह्या नंबरने या दोन्हीला मल्टिप्लाय करून घ्यायचं. ठीक आहे. याला पण मल्टिप्लाय करणार आणि याला पण मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. सो बघा, रूट ऑफ 3 रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय 4 रूट ऑफ 3. 3 मल्टिप्लाइड बाय 4. ह्या दोन नंबरवर लक्ष द्या. पहिल्यांदा पहिल्या दोन नंबरवर, याच्यावर आणि याच्यावर लक्ष द्या. 4 मल्टिप्लाइड बाय 3 दॅट इज 12. ठीक आहे. दॅट इज 12. आणि 2 मल्टिप्लाइड बाय 3 दॅट इज 6. पण कसे 6? रूट ऑफ 6. ठीक आहे. रूट ऑफ 6. पहिलं समजलं सगळ्यांना? पहिलं समजलं? अंडरस्टूड? यस. चला ठीक आहे. नाव द सेकंड वन बघा. आता पहिल्या नंबरने ह्या नंबरने याला मल्टिप्लाय करायचंय. याला मल्टिप्लाय करणार आपण. तर काय येणार? 3 आणि इथे 1 आहे. स्क्वेअर रूटच्या बाहेर 1 आहे. सो 3 मल्टिप्लाइड बाय 1 इज 1. सॉरी, 3 मल्टिप्लाइड बाय 1 इज 3. पण इथे मायनसचा सिम्बॉल आहे, इथे प्लस आहे. सो देयर विल बी मायनस 3. आणि रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय रूट ऑफ 2 दॅट इज रूट ऑफ 2 चा स्क्वेअर दॅट इज 2. सेकंड स्टेप सगळ्यांना समजली? सेकंड स्टेप सगळ्यांना समजली? कशा प्रकारे मल्टिप्लाय करते समजतं तुम्हाला? ओके, चला ठीक आहे. आता काय करणार बघा आपण. पहिल्या सॉरी, इथे काय होता? रूट ऑफ 3 होता आय गेस. बरोबर. हा, ठीक आहे. चला, रूट ऑफ 3 होता ना. लेट मी चेक. यस, इट वॉज रूट ऑफ 3. सो आता आपण सेकंड नंबरने याला मल्टिप्लाय करणार अगोदर आणि नंतर याला मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. सो मायनस रूट ऑफ 3 मल्टिप्लाइड बाय 4 रूट ऑफ 3 दॅट इज मायनस. बघा, हा प्लस आहे, हा मायनस आहे. सो सिम्बॉल विल बी मायनस 4 1 जा 4 अँड रूट ऑफ 3 मल्टिप्लाइड बाय रूट ऑफ 3 दॅट इज 3. समजलं? आय होप तुम्हाला समजलंय. मल्टिप्लाइड बाय 3 असणार. वाय मल्टिप्लाइड बाय 3? बिकॉज रूट ऑफ 3 मल्टिप्लाइड बाय रूट ऑफ 3 इज 3. ओके, नॉट रूट ऑफ 3. ओके, चलो. तो आता ह्या सेकंड नंबरने रूट ऑफ
आपण सॉल्व्ह करतो आणि हा तर एक्झाम्पल तुम्हाला समजला तर सो प्लीज बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. समजलं असेल तर यस लिहा किंवा मग नो लिहिलं तरी चालेल बिकॉज आय कॅन रिपीट इट अगेन. ओके सो वॉट एव्हर यू वॉन्ट टू राईट प्लीज राईट इट क्विकली डोंट वेस्ट टाइम. समजलं की नाही येस और नो लिहा सगळ्यांनी. ओके तनुश्री. ओके ओके इज इट ऑडिबल नाउ. आवाज येतो का तुम्हाला. ठीक आहे चला तुम्हाला स्क्रीन दिसते ना माझी क्लिअरली. कॅन यू सी द स्क्रीन क्लिअरली. ठीक आहे तो सी. आता हे तुम्ही सॉल्व्ह केलं तुम्ही नाही सॉल्व्ह केलं मला माहित पण मी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. बघा 12√6 इथे √6 आहे बरोबर. इथे पण √6 आहे. सो इथे ऍडिशनचं सिम्बॉल असल्यामुळे आपण काय करणार ह्या √6 ला ह्या 12√6 मध्ये ऍड करणार. कशा प्रकारे ऍड करणार 13√6 करेक्ट. 13√6 होणार इथे आणि इथे काय होणार 3 multiplied by 2 that is 6 आणि 4 multiplied by 3 that is 12 बरोबर. आता या दोन्हीचाही सिम्बॉल जो आहे तो मायनस आहे त्यामुळे इथे काय होणार -18 होणार करेक्ट. आता हा 8 माझा बरोबर ड्रॉ नाही झाला
तर तुमचं हे सगळ्यांचं आन्सर आलंय का? ज्यांनी ज्यांनी सॉल्व्ह केलंय त्यांनी एकदा क्रॉस चेक करा तुमचं हे आन्सर आलेलं आहे का. हॅव यू गॉट दिस आन्सर? सॉल्व्ह करून बघितलं तुम्ही? ट्राय केलं सॉल्व्ह करायचं? समजतं सगळ्यांना? समजत नसेल तर आय विल रिपीट इट. प्लीज गिव्ह युअर रिस्पॉन्स इन चॅट बॉक्स. Students, am I audible to you? Yes, I'm audible to you. So you please give me answers, okay? So that I will know की माझा आवाज तुम्हाला कंटिन्युअसली पोहोचतोय. चला ठीक आहे. ज्यांनी सॉल्व्ह केलं व्हेरी गुड. ज्यांनी नाही सॉल्व्ह केलं त्यांना पण गुड. चला ठीक आहे. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. नाउ व्हॉट इज ऍब्सोल्यूट व्हॅल्यू? आपला नेक्स्ट टॉपिक जो आहे दॅट इज ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. लक्षात सगळ्यांनी आता मागचं जे गणित आहे ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न नका करू. If x is a real number, then absolute value of x is its distance from 0 on the number line, which is written as mod of x. ठीक है, याला आपण कसं रीड करणार? mod of x. And mod of x is read as the absolute value of x or modulus of x. ठीक है, आपण mod of x याचा शॉर्ट फॉर्म यूज करतो, पण त्याचं ऍक्च्युअल जे प्रोनाउन्सिएशन आहे दॅट इज किंवा त्याचं ऍक्च्युअल जो लॉंग फॉर्म आहे दॅट इज मॉड्युलस ऑफ x. ठीक आहे, आपण ह्या दोन रेषेच्या मध्ये जो x दिलेला आहे ना त्याला आपण कसं रीड करणार? एकतर ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x रीड करणार किंवा मॉड्युलस ऑफ x रीड करणार, पण मी इथून पुढे त्याला मॉड ऑफ x असं रीड करणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही सगळ्यांनी समजायचं की मी मॉड ऑफ x म्हणतोय म्हणजे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x म्हणतोय. सो सी, जर सपोज x जर 0 पेक्षा मोठा असेल, सपोज x इज ग्रेटर दॅन 0, देन मॉड ऑफ x इज x. ठीक आहे, आता x आपण काही घेऊ शकतो. सपोज x इज 5 इज ग्रेटर दॅन 0 और स्मॉलर दॅन 0, ऑब्वियसली ग्रेटर दॅन 0. सो व्हॉट विल बी द मॉड ऑफ 5? इट इज गोइंग टू बी 5. ओके, मी इथे काय केलं, फक्त त्याऐवजी 5 ही व्हॅल्यू घेतली. मॉड ऑफ x मध्ये मॉड मध्ये 5 ला पुट केलं, त्याचा आन्सर ही एक प्रकारे तुम्ही प्रॉपर्टी समजू शकता. ओके, ही तुम्ही काय त्याची काय समजू शकता? प्रॉपर्टी समजू शकता. सेकंड प्रॉपर्टी इज व्हॉट? इफ x इज इक्वल टू 0, देन मॉड ऑफ x इज ऑल्सो 0. ठीक आहे, x जर 0 असेल तर त्याचा मॉड जर आपण किंवा मॉड्युलस जर आपण फाइंड आउट केला, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू जर आपण फाइंड आउट केली तर दॅट इज ऑल्सो 0. मॉड्युलस इज मीन्स व्हॉट? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मीन्स व्हॉट? इट इज नथिंग बट द डिस्टन्स फ्रॉम 0. मग 0 ते 0 पासूनचं डिस्टन्स किती असणार? दॅट इज गोइंग टू बी 0. ओके, सी, if x is smaller than 0, x is smaller than 0 म्हणजे थोडक्यात x जर निगेटिव्ह असेल, so mod of x is minus x. If x is negative, then its absolute value is opposite of x. आता इथे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होणार. ठीक आहे, की mod of x हा जो आहे इथे मायनस x दिलेला आहे, पण मॉडची व्हॅल्यू तर नेहमी पॉझिटिव्हच असते, बरोबर? हे तुम्हाला कन्फ्युजन होणार. मग हे जे तुमचं कन्फ्युजन आहे ते सॉल्व्ह करणार मी कधी? ज्यावेळेस ते तुमचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. ठीक आहे, बघा आता पहिलं एक्झाम्पल एकदम इझी एक्झाम्पल आहे. मॉड ऑफ 3 इज 3. मॉड ऑफ -3 इज 3. आता हे मॉड ऑफ -3 कसं बघा, लक्ष द्या. तर हा जो -3 आहे याला आपण कन्सिडर केलं x. ठीक आहे, हा x आपण ऍज इट इज लिहिला. ठीक आहे, x -3 इज इटसेल्फ अ x. ठीक आहे, म्हणजे -3 हा x आहे, तो आपण x लिहिला. आणि हा जो ऍडिशनल इथे तुम्हाला मायनसचा सिम्बॉल दिसतोय ना, हा ऍडिशनल मायनसचा सिम्बॉल आपण इथे प्लेस केला. मग इथे 3च्या समोर 2 मायनसचे सिम्बॉल्स आहेत, बरोबर? आणि ते मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. तर त्यामुळे मॉड ऑफ -3 इज ऑल्सो +3. समजलं? मॉड ऑफ -3 इज ऑल्सो +3. ते कशा प्रकारे येतं ते तुम्हाला ह्या एक्झाम्पल मध्ये क्लिअर झालेलं असणार, की हा x कम्प्लिटली ऍज इट इज इथे असाच्या असा आला. आणि हा जो सिम्बॉल आहे आपल्याला सांगितलं होतं की इफ x इज स्मॉलर दॅन 0, देन यू टेक मॉड ऑफ x एज अ -x. ठीक आहे, सो वी पुट दिस मायनस एज इट इज अँड द व्हॅल्यू ऑफ x ऑल्सो. सो मायनस मायनस becomes प्लस अँड द फायनल आन्सर इज 3. ओके, सो दिस इज हाऊ वी सॉल्व. अगेन मॉड ऑफ 0 इज 0. सो आपल्या तिन्ही प्रॉपर्टी ज्या आहेत त्या इथे व्हेरीफाय झालेल्या आहेत. मग त्यांनी इथे बोल्ड स्टेटमेंट लिहिलेलं आहे की the absolute value of any real number is never negative. म्हणजे कुठल्याही रिअल नंबरची
ऍब्सोल्यूट व्हॅल्यू जी असते ती निगेटिव्ह, नेव्हर निगेटिव्ह, ती कधीच निगेटिव्ह असणार नाही. ओके, सो आता इथे आपल्याला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. पहिलं एक्झाम्पल आहे मॉड ऑफ 9 minus 5, that is 9 minus 5 is simply 4. 4 is positive, so the mod of 4 is also positive. जर पॉझिटिव्ह नंबर आहे सो वी डोंट हॅव टू थिंक मच. पॉझिटिव्हचा मॉड पॉझिटिव्ह येणार, निगेटिव्हचा मॉड पण पॉझिटिव्ह येणार. बघा ह्या केसमध्ये 8 minus 13. आता 8 is a smaller number than 13. Okay, and if we subtract the bigger number from smaller number, so the answer is going to be minus or negative. Okay, so the answer is minus 5, and as the mod is given here, so the final answer is positive. Okay, see, minus चा mod positive होणार, positive चा mod positive होणार, आणि zero चा mod काय होणार सांगा. What will be the mod of 0? Mod of 0 will be 0. Correct? Mod of 0 will be 0. So अशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.4 2.5 पण सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर मला वाटतं प्रॅक्टिस सेट 2 आहे. सो आय थिंक आपला जो चॅप्टर सेकंड आहे तोही आज फिनिश झाला असं आपण समजू शकतो. तर त्या अगोदर आपण कुठलीही 2 एक्झाम्पल्स याच्यामधली घेणार आहोत. ओके, सो आय थिंक आय शुड टेक these 2 examples. Correct? I'm going to take these 2 examples. Now see, mod of 7 is 7 multiplied by mod of 4 is 4. So 7 multiplied by 4, how much? 28. Correct? 28 ना? Yes, ठीक है. चला. Now second, आता last one, this one. आता हे जे असणार आहे example, that is going to be the last one, and I am not going to explain any other example. You have to solve it on yourself. ठीक है? So 3x minus 5 is, or mod of 3x minus 5 is equals to 1. See this example. So if we take 5 here, ठीक आहे, 5 ला आपण काय करणार इकडे घेणार. So it is minus 5 आहे, so it is going to be plus 5. ठीक आहे, so 1 plus 5 is 6. इकडे काय रिमेनिंग राहिलं 3x. Correct? So 3x is equals to 6. That means x is equals to 2. Okay. No, answer is not 3. Answer is not 3, na? Answer is going to be 2. If 3x is equals to 6 and this 3 goes here, so 6 divided by 3, that is 2, x is equals to 2. So the answer is x is equals to 2. So this is how we solve the examples. Now, as there are 5-10 minutes remaining, so we will take 1 or 2 examples from problem set 2. Okay, problem set 2 मधलेही काही आपण एक्झाम्पल्स घेऊ जे की मला असं वाटतं की ते तुम्हाला थोडेसे अवघड जातील समजायला. ओके, सो वी विल टेक सच काइंड ऑफ एक्झाम्पल्स. Okay, now which example should I take? Which of the following is irrational number? Tell me, which of the following is irrational number? Second answer द्या मला. A, B, C, D. काय? आन्सर तुम्ही A, B, C मध्ये द्यायचे मला. Which of the following is irrational number? खालच्या 4 ऑप्शन्स पैकी कुठला नंबर इरॅशनल आहे? Which of the following is an irrational number?
बरीचशी जण बी लिहित आहेत. वाय दिस इज हॅपनिंग? बी इज नॉट द करेक्ट आन्सर. आन्सर शुड बी डी. इरॅशनल नंबर कुठला असतो? आता इथे तुम्ही बी आन्सर म्हणताय. बी का इरॅशनल नाही त्याचं तुम्हाला मी एक्सप्लेनेशन सांगतो. हा 513 जो आहे दॅट इज रिपीटिंग इट सेल्फ नंबर ऑफ टाइम्स. ठीक आहे. याच्यानंतर पण 513 513 513 513 येणार. म्हणजे जर एखादा पॅटर्न जर रिपीट होत असेल तर दॅट इज रॅशनल नंबर. आपण शिकलो ना हे. पण जर कुठलाही पॅटर्न रिपीट नसेल होत सो दॅट इज इरॅशनल नंबर. ठीक आहे. इथे तर हा टर्मिनेट झालाय सो दिस इज रॅशनल. इथे पण रिपीट होतोय 513 सो दिस इज ऑल्सो रॅशनल. इथे 4 6 रिपीट होतोय सो इट इज ऑल्सो रॅशनल. पण इथे जर तुम्ही बघणार तर कुठलाच नंबर रिपीट नहीं होता. इथे 10 है, इथे 100 है, इथे 1000 है. ठीक है. यहाँ पे 10 है, 100 है, बाद में 1000 है और इसके बाद में कौन सा पैटर्न है ये हमको पता नहीं है. ठीक है. यहाँ पे डॉट डॉट दिया गया. यहाँ पे बार थोड़ी दिया गया है. अगर बार दिया होता तो वी कैन कंसिडर कि ये जो पैटर्न है ये रिपीट हो रहा है. लेकिन यहाँ पे बार नहीं दिया गया है इसका मतलब हम कंसिडर नहीं कर सकते कि ये पैटर्न रिपीट हो रहा है या फिर नहीं. ठीक है. सो द करेक्ट आंसर इज डी. नाउ what is the correct answer for A? Which of the following is an irrational number? Tell me. फर्स्ट वन का आंसर देना है. ऑब्जर्व एंड गिव मी द आंसर. ओके ए. ठीक है. और द्विजेश ने ए दिया है आंसर. तनुश्री ने बी दिया है. और बाकी लोग? ओके. धीरज इज ऑल्सो गिविंग द आंसर बी. ऋषि ने भी आंसर बी दिया है एंड बी इज द करेक्ट आंसर. यस करेक्ट. ए आंसर क्यों करेक्ट नहीं है? क्योंकि रूट ऑफ 16 इज 4. रूट ऑफ 25 इज 5. सो ए इज नथिंग बट 4/5. ठीक है. उसके बाद में डी ये तो रैशनल है ही, इसमें कोई डाउट ही नहीं है. और रूट ऑफ 196 इज 14 आई थिंक. बराबर. सो रूट ऑफ 5 का ही ऐसा कोई पर्टिकुलर वैल्यू नहीं है. सो रूट ऑफ 5 इज इररेशनल. ठीक है. चलो अभी कौन सा? एवरी पॉइंट ऑन द नंबर लाइन रिप्रेजेंट विच ऑफ द फॉलोइंग नंबर. नंबर लाइन का हर एक पॉइंट विच ऑफ द फॉलोइंग नंबर कौन से नंबर रिप्रेजेंट करता है? नंबर लाइन का कौन सा पॉइंट, सॉरी नंबर, एवरी पॉइंट ऑन नंबर लाइन रिप्रेजेंट विच ऑफ द फॉलोइंग नंबर. कौन सा नंबर दिखाता है? अब अगर मैं यहाँ पे नंबर लाइन ड्रॉ करूंगा बड़ी सी, यहाँ पे 0 लिख दूंगा और यहाँ पे बहुत सारे माइनस नंबर होंगे, नेगेटिव नंबर, और यहाँ पे जाते वक्त मुझे पॉजिटिव नंबर दिखाई देंगे. ठीक है. सो विच इज द करेक्ट आंसर? डी. रियल नंबर. यस दैट इज द करेक्ट आंसर. The every point on number line represent real number. ठीक है. रियल नंबर रिप्रेजेंट करते हैं. सो आई थिंक दिस इज डन फॉर टुडे. ठीक है. सबको आज जो मैंने सिखाया वो समझ में आया? समझ में आया? समझ में आ गया है. ठीक है.